अजमेरमधील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या जागेवर शिवमंदिराच्या अस्तित्वाचा दावा हिंदू संघटनेने केला होता. शिवाच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा देत जागेवर दावा करणाऱ्या हिंदू संघटनेने दाखल केलेल्या दाव्यावर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि ASI यांना न्यायालयाने बुधवारी नोटीस बजावली. 20 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. हिंदू सेनेच्या 3 वकिलांपैकी योगेश सुरोलिया यांनी सांगितले की कायदेशीर पथकाने माजी न्यायिक अधिकारी आणि शिक्षण तज्ञ हरबिलास सारडा यांच्या 1911च्या अजमेर हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह या पुस्तकाची प्रत कोर्टात सादर केली, ज्यात पूर्वकाळातील अवशेषांचा उल्लेख आहे. दर्ग्याच्या उभारणीसाठी जागेवर असलेल्या शिवमंदिराचा वापर करण्यात आला, हेही स्पष्ट केले आहे. सहकारी वकील राम स्वरूप बिश्नोई यांनी न्यायालयाला कळवले की मंदिर पाडले जाईपर्यंत तिथे धार्मिक विधी होत होते. दर्ग्याच्या घुमटात मंदिराची तुकडे आणि तळघरात सुद्धा मंदिर असल्याचा पुरावा असल्याची याचिका पडताळणी करण्यासाठी विजय शर्मा यांनी परिसराच्या ASI कडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. वकिलांनी हेही सांगितले की खटल्याच्या 38 पानांमध्ये दर्गा असलेल्या ठिकाणी शिवमंदिर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते हे दाखवण्यासाठी संदर्भाचे अनेक मुद्दे आहेत. अजमेर दर्गा प्रकरणात हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सप्टेंबरमध्ये याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयीन वादामुळे खटल्याच्या प्राथमिक सुनावणीला विलंब झाला. आता 20 डिसेंबर रोजी पुढील सुनवाई होणार आहे.